पिता पुत्र व पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला परमेश्वर पित्याप्रमाणे दयावंत जीवन जगण्यासाठी आमंत्रण करीत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये घडलेली ही घटना. एक आई आपल्या 3 मुलांना शाळेमधून घरी घेऊन जात होती. त्याच वेळेला एक भरधाव वेगाने येणारी कार त्या 3 मुलांचा जीव घेते. हा क्षण त्या आईसाठी खूप वेदनादायक होता, दुःखदायक होता. कालांतराने त्या आईची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळेला त्या आईने उद्गारलेले हे शब्द, मी माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना क्षमा करत आहे. क्षमा करणे म्हणजे दैवी दयेमध्ये सहभाग घेणे. जो क्षमा करत नाही त्याने क्षणभर विचार केला पाहिजे की परमेश्वराने मला क्षमा केलेली आहे. ज्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला क्षमा करतो त्याचप्रमाणे आपण इतरांना देखील क्षमा करणे गरजेचे आहे. भरपूर वेळेला आपण आपले चांगले मित्रपरिवार, आपले नातेसंबंध, आपले आप्तेष्ट गमावलेले आहेत कारण आपण त्यांना चांगल्या प्रकारे क्षमा केलेली नाही. या प्रायश्चित्त काळामध्ये चांगल्या मताने, चांगल्या विचाराने, चांगल्या शब्दाने, चांगल्या कृत्याने एकमेकांना क्षमा करूया, आनंदाने राहण्याचा प्रयत्न करूया, एकमेकाची संगत कमवूया. आमेन.